तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडत होता की नवीन पोलीस भरती आता कधी होईल. 2025ची पोलीस भरतीची प्रक्रिया आता जवळपास पूर्ण झालेली आहे. तर बऱ्याच मुलांना प्रश्न होता की आता पुढची पोलीस भरती कधी येईल, प्रॅक्टिस करावी की नाही, ग्राउंडची प्रॅक्टिस करावी की नाही, असा एक क्वेश्चन बऱ्याच मुलांना होता. कारण आता 2026मध्ये भरती येईल का डायरेक्ट 27ला येईल असे क्वेश्चन होते. तर मित्रांनो, आता एक परिपत्रक आलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलं पण असेल. तर त्यामुळे आता नवीन पोलीस भरती येण्याचे चान्स जास्त आहेत आणि नवीन पोलीस भरती येण्याअगोदर असे परिपत्रक सरकार काढत असते. तरी काय आहे मित्रांनो, आपण एकदा पाहू. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत की सध्या ग्राउंडची प्रॅक्टिस करावा का नाही, का फक्त लेखीचा अभ्यास करावा. तर सगळे क्वेश्चन आपण यामध्ये 1 बाय 1 पाहणार आहोत. अगोदर हे परिपत्रक आता पाहून घेऊ. अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय, इथून हे परिपत्रक आलं मित्रांनो. तर विषय काय आहे, पोलीस शिपाई, शिपाई चालक, पोलीस सशस्त्र, पोलीस बँड्समन, कारागृह शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठविण्याबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून सर्व पोलीस उपरोक्त पोलीस विषयास अनुसरून सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांनी त्यांचे आधिपत्याखालील दिनांक 1/1/2026 ते 31/12/2026 व दिनांक 1/1/2027 ते 30/6/2027 या कालावधीत पोलीस शिपाई, आता तुम्ही वाचू शकता कंसात, शिपाई चालक बँड स्थळे नाव दिले. संवर्गात सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीने रिक्त होणारी पदे आणि किंवा झालेली पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयात आजच न चुकता या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी OS कंसात दिले SBKO/O ट्रेनिंग DGPMS या युजर आयडीवर कृपया न चुकता पाठवावी. म्हणजे काय, एकंदरीत जर पाहिजे झालं तर जितके पण रिक्त पद आहेत ना, त्या रिक्त पदांची माहिती मागवलेली किती आहेत. तर तो एक कालावधी दिला आहे, 1/1/2026 ते 31/12/2026 व 1/1/2027 ते 30/6/2027, म्हणजे 1.5 वर्षाच्या कालावधीत जितकी पदं रिक्त होणार आहेत त्या पदांची माहिती मागवलेली आहे मित्रांनो. तर जेव्हा कधी पोलीस भरती येत असते ना, त्या अगोदर असे परिपत्रक सरकार काढत असते. त्यामुळे असं गृहीत धरून चला की खूप चान्स आहे की येत्या डिसेंबर-जानेवारीमध्ये भरती होऊ शकते मित्रांनो. दिवाळीच्या नंतर, दिवाळीच्या अगोदर होण्याचे चान्स कमी, दिवाळीच्या नंतर भरती होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे तुमची तयारी चालू राहू द्या. बरेच मुलं म्हणत होते ग्राउंड करावं का नाही, ग्राउंड भरती आल्यावर करावं का. तर तुम्हाला माहिती मित्रांनो, नंतर काही होत नसते. नंतर फक्त पेपर जवळ तिथं तारखा तोंडाव्या येतात, नंतर काही होत नाही. सध्या जे करायचं आहे ते आतापासून करा. ग्राउंड वगैरे तुमचे जे कमी येतात, एखाद्या 100 मीटर कमी असेल त्याच्यावर काम करा, एखाद्याचा गोळा कमी असेल त्या गोळ्यावर काम करा मित्रांनो. आता म्हणजे सध्या हा तुमचा प्रिपरेशन टाईम आहे. एक धरून चाला की दिवाळीच्या अगोदर तुमची तयारी चांगली झाली पाहिजे. त्याच्यानंतर भरती कधी पण येऊ शकते मित्रांनो. थँक्यू. चांगली तयारी करा. बेस्ट ऑफ लक. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की.